भारताचा आज 76वा प्रजासत्ताक दिन आहे आणि दिल्लीच्या विजय चौकातून सकाळी साधारणपणे 10:30 वाजता परेडला सुरुवात होणार आहे। ही परेड कर्तव्य पथावरून लाल किल्ल्यावर जाणार आहे। इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनासाठी अर्थात 2025 साठीचे प्रमुख पाहुणे आहेत। कर्तव्य पथावर ही विशेष परेड आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पुढारी न्यूजवर हे सगळं प्रक्षेपण आपण पाहणारच आहोत। दिल्लीच्या विजय चौकामधून ही परेड निघणार आहे। ध्वजारोहण झालं की मग इतर पुढचे सगळे कार्यक्रम सुरू होतील। इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे यावर्षीचे आपल्या प्रजासत्ताक दिनासाठीचे विशेष पाहुणे आहेत। तर मुंबईतल्या शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयामध्ये ध्वजारोहण करतील। प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते उपस्थिती असणार आहे आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। तर प्रजासत्ताक दिनी सर्व जिल्ह्यातील काही सरपंचांना दिल्लीतल्या पथसंचलनाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। विशेष कामगिरी करणाऱ्या या सरपंचांना केंद्र सरकारकडून विशेष अतिथी म्हणून आमंत्रण दिलं गेलंय। हे दृश्य याच सगळ्या विशेष आमंत्रण मिळालेल्या सरपंचांची आहेत। दिल्लीतील पथसंचलनाच्या कार्यक्रमासाठी म्हणून खास हे निमंत्रण या सगळ्या सरपंचांना दिलं गेलेलं आहे। तर मुंबईमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली। त्याची दृश्य आपण बघतोय। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येची अर्थात काल संध्याकाळी उशिराची ही दृश्य आहेत। मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत असलेल्या ऐतिहासिक वास्तूवर तिरंग्याची रोषणाई करण्यात आली। त्याचबरोबर CSMT स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सुद्धा सुंदर अशी आकर्षक रोषणाई करण्यात आली। डोळ्याचं पारणं फेडणारी ही सुंदर रोषणाई पाहायला अनेकांनी गर्दी सुद्धा केली होती। काहींनी आपल्या मोबाईलमध्ये ही विद्युत रोषणाई चित्रित सुद्धा केली आहे। इंदापूर नगर परिषदेच्या इमारतीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आकर्षक रोषणाई करण्यात आली। या व्यतिरिक्त नगर परिषदेसमोरील मैदानावर सुद्धा पताका लावल्या गेल्यात आणि मैदानाची शोभा वाढलेली आहे। हे दृश्य आपण बघतोय। प्रजासत्ताक दिनाचा उत्साह हा कालच सुरू झालाय आणि त्याच्या पूर्वसंध्येलाच ही छान अशी सजावट करण्यात आली आहे, रोषणाई करण्यात आली, त्याचे दृश्य। तर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानंच नवी मुंबई महानगरपालिकेची इमारत सुद्धा आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघाली। पाम बीच रोडवरून जाणाऱ्या अनेक प्रवासी आणि नागरिकांनी ही नेत्रदीपक रोषणाई मोबाईलमध्ये चित्रित केली। काहींनी सेल्फी सुद्धा काढला। ही दृश्य आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीची। पुढची बातमी। मलंगगडावर प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला गिर्यारोहकांनी 75 तिरंग्यांचं तोरण फडकवलं। मुंबईतील समन्वय या संस्थेचे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक वैभव ऐवळे यांच्या नेतृत्वामध्ये कल्याणमधील 3200 फूट गडावर तिरंगा फडकवला गेला। अकोला शहरातील प्रशासकीय इमारतींवर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं विद्युत रोषणाई करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये ही सुंदर अशी रोषणाई केली होती। आपण सध्या दृश्य बघतोय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कामगार मंत्री आकाश कुंडकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण सुरू होणार आहे। तर भिवंडी तालुक्यात सुद्धा मदर नर्सरीच्या वतीनं प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांच्या रॅलीचं आयोजन केलं होतं।
आणि याच्यामध्ये लहानग्यांनी भारत माता आणि इतर सगळ्या वेशभूषा केलेल्या होत्या. ती दृश्य आपण बघतोय. तर मराठीसह विविध भाषांमध्ये रंगभूमीसह पडद्यावर अनेक भूमिका रंगवून प्रेक्षकांची मनं जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय आणि त्यांना या जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे. तर लोकप्रिय गायक दिवंगत पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय आणि त्यांच्या अनेक गझलांमुळे अनेक सिनेमातील पार्श्वगायनामुळे रसिकांच्या मनात त्यांनी वेगळंच स्थान निर्माण केलं आणि त्यांच्या या सन्मानामुळे चाहते आनंद व्यक्त करतायत. तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या धुळ्याच्या चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. जंगल, जल आणि जमीन या त्रिसूत्रीचा वापर करून पवार यांनी साक्री तालुक्यातील बारीपाडा गावासह परिसराचा कायापालट केला. परिसरात 1100 हेक्टरवर त्यांनी जंगल फुलवले आणि त्यानिमित्तानंच त्या कार्यासाठी त्यांचा हा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक आणि अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. त्यांनी वन्यजीवनासह पर्यावरणाविषयी 20 पेक्षा अधिक पुस्तकं लिहिली आहेत. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अतीव आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आणि मेडिसिन होमिओपॅथीसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्राच्या डॉक्टर विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. संपूर्ण विदर्भामध्ये वैद्यकीय सेवेतील भीष्म पितामह अशी त्यांची ओळख आहे.